मंडळी, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःला एका नर्तिकेच्या पायी संपवलं होतं. त्यांनी तिच्या घरासमोरच जाऊन गाडीमध्येच स्वतःला संपवण्याचा एक प्रयत्न केला, त्यात त्यांचा जीवही गेला होता. आता यानंतर ह्या सगळ्या मॅटरमध्ये असं झालेलं आहे की त्यांच्याबद्दलचे 2 नवनवे खुलासे आता समोर येत आहेत. कारण यापूर्वी जे काही झालं ते सगळ्यांनी पाहिलं होतं, पण आता 2 नवे खुलासे आलेले आहेत. आता ते कोणते आहेत आणि त्या खुलाशांच्या आधारे हा सगळा जो प्रकार झाला आहे त्याच्यामध्ये पूजा गायकवाडचा किती, ती नर्तिका पूजा गायकवाड आहे तिचा किती संबंध आहे आणि तिचा पाय अजून खोलात जाणार आहे का, की गोविंद बर्गेंचाच याच्यामध्ये काही आणखीन पाय खोलात, म्हणजे त्यांच्या सगळ्या घटना घडण्यामागे त्यांचाही काही सहभाग होता का, कळत नकळत. पण हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. याच्यामध्ये 2 खुलासे मी आज काय झालेले ते सगळे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, काय झालं आहे माहिती आहे का, की नर्तिका पूजा गायकवाड ही ती एका कला केंद्रात काम करत होती आणि तिच्या एका वेडापायी किंवा तिच्या मैत्रीपायी उपसरपंच गोविंद बर्गे हे तिच्याशी संपर्क साधून होते काही काळ. ते होता होता नंतर ह्या सगळ्या घटना घडल्या आणि तिची मैत्री त्यांच्याशी चांगली झाली आणि हे सगळं घडताना तिनं काही अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवल्या होत्या. आता त्या अपेक्षा कोणत्या होत्या, तर साधारण तिचं असं म्हणणं होतं की एक घर तुमचं जे काय आहे त्या माझ्या नावावर करा, ते एक शेत जमीन माझ्या नावावर करा. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं की त्यावरून त्यांचे थोडेसे खटके उडाले होते गोविंद बर्गेचे तिचे. कारण ह्याआधी त्यांनी तिला मोबाईल दिला होता, काही दागदागिने दिले होते आणि बऱ्याच गोष्टी किमती वस्तूच्या पण त्यांनी तिला दिल्या होत्या. पण ह्याच्यामध्ये तिची एक मागणी अशी आली की मला तुम्ही एक जमीन माझ्या नावावर करा आणि माझा भाऊ त्याला सोबत असेल असं त्यांनी सांगितलं होतं. आता ही सूत्रांची माहिती आहे. आता याच्यामध्ये असं झालं आहे की अपडेट हे सगळं घडलं आधीचं, पण खरंच गोविंद बर्गेंनी जमीन नावावर केली का, तर त्याचीच अपडेट मी आता तुम्हाला देणार आहे. की साधारण ती अपडेट अशी आहे की गोविंद बर्गेंनी एक जमीन खरेदी प्रकरण तिच्याबरोबर केलं होतं आणि त्याच्यामध्ये स्वतः साक्षीदार गोविंद बर्गेच होते. ही एक सूत्रांची माहिती आहे. आणि दुसरी एक माहिती अशी होती की तिचा जो भाऊ आहे प्रशांत पूजाचा, तिचा भाऊ, तो सुद्धा याच्यामध्ये साक्षीदार म्हणून त्याच्यामध्ये त्याचं नाव हे नोंदवलं गेलेलं आहे. तर ही एक पहिली अपडेट आहे. म्हणजे जेणेकरून असं आहे की आधी गोविंद बर्गेंनी तिच्याशी मैत्री वाढवत सगळ्या गोष्टी संपर्क साधला, सगळं झालं. ते रोज त्या कला केंद्रात यायचे, तिच्याशी गप्पा मारायचे, बोलायचे. म्हणजे असा एक दिवस नव्हता की ती तिथं जात नव्हते. पण तिनं त्यांच्याकडून हळूहळू काही गोष्टींची डिमांड केली आणि ती डिमांड डायरेक्ट आता जमिनीपर्यंत आली. आता याच्यामध्ये झालेलं आहे असं की ह्या जमीन खरेदी प्रकरणात म्हणजे साधारण ही व्यवहार झालेला आहे जानेवारी 2025मध्ये आणि हे सगळे व्यवहार झालेले आहेत. आणि तिचा भाऊ प्रशांत, जो पूजा आहे तिचा भाऊ प्रशांत, हा तिचा साक्षीदार म्हणून तिथं राहिलेला आहे आणि स्वतः गोविंद बर्गेसुद्धा साक्षीदार म्हणून दुसरे तिथं होते अशी माहिती आता कळत आहे. आता ही जी सगळी घटना घडलेली आहे तिला त्यानंतर पूजा गायकवाडला एक तुमची न्यायालयीन कोठडी तिला दिलेली आहे. आता तिची न्यायालयीन कोठडी 2 दिवसानंतर संपली, पण तिला परत आता चौकशीला अजून चौकशा काही बाकी आहेत आणि ह्या चौकशी दरम्यान दुसरा एक खुलाशासाठी तिला परत एकदा आतमध्ये ठेवलेलं आहे आणि तिची परत 2 दिवसाची कोठडी वाढवलेली आहे. पहिलं मी तुम्हाला अपडेट काय दिली की साधारण जमीन प्रकरण जे काय होतं त्या संदर्भातलं होतं की जमीन साक्षीदार कोण आहेत काय ते. आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं प्रकरण असं आहे की गोविंद बर्गेंच्याकडं बंदूक ही कुठून आली, कारण बंदूक हा फार याच्यामध्ये मोठा एक भाग आहे. आता अनेकांचं त्यांच्या घरच्यांचं म्हणणं असं आलेलं आहे की बंदूक हा पूर्णपणे घातपात प्रकार आहे, आमचा गोविंद वगैरे असा बंदूक वगैरे काही वापरत नव्हता असं अनेकांचं त्यांच्या आसपासच्यांचं म्हणणं आलेलं आहे. पण याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला मी डिटेल जर माहिती द्यायची म्हणली तर ती अशी असणार आहे की साधारण गोविंद बर्गे हे पारगाव येथील कला केंद्रात नर्तिका असलेल्या पूजा गायकवाडच्या नादापायी थोडेसे ते वेडे झाले होते आणि तिचे हट्ट सगळे ते पुरवत होते आणि पुरवता त्यांचं दोघांच्यात खटके उडाले आणि हे खटके उडाल्यानंतर त्या तणावातनं त्यांनी स्वतःला संपवून घेतल्याचा एक प्रकार त्यांनी केला होता. पण अनेकांचं त्यांच्या आसपासच्या लोकांचं म्हणणं असं होतं की त्यांच्याकडे बंदूक नव्हती, म्हणजे बंदूक ती वापरत नव्हती असं अनेकांचं म्हणणं आलेलं त्यांच्या आसपासच्या लोकांचं. पण बंदूक तिथं सापडल्यामुळं आता परत असं झालेलं की हा घातपात आहे का, म्हणजे सगळं प्लॅनिंग ठरवून केलेलं आहे का. मग ह्याच्यामध्ये परत ती नर्तिका जी आहे पूजा गायकवाड साळी कला केंद्रात काम करणारी, तिचा भाऊ असेल प्रशांत गायकवाड, मग ह्या सगळ्यांनी कुठल्या तरी हवेसापोटी ह्या सगळ्या गोष्टी तिच्याकडनं काही तिनं घडवून आणल्यात का व्यवस्थित प्लॅनिंगनं. आणि त्याच्यामध्ये उपसरपंच गोविंद बर्गे यांचा जो काही प्राण गेलेले, त्यांनी जे काही स्वतःला संपून सगळे हे केलेले आहेत गोष्टी, मग याच्यामध्ये घातपात आहे का, ह्याही गोष्टीची एक चौकशी आता होत आहे. म्हणजे हे जे 2 खुलासे आहेत, इथं पहिली गोष्ट जमीन, कारण त्या जमिनीपायीच त्यांचे तिच्याशी खटके उडाले होते आणि ते खटके उडताना परत अशी बातमी येते की जानेवारी 2025मध्ये एका जमिनीचा व्यवहार झालेला आहे आणि तो व्यवहार होताना स्वतः साक्षीदार गोविंद बर्गे आहेत. त्यानंतर तिचा भाऊ पूजा गायकवाडचा प्रशांत गायकवाड हा सुद्धा तिथं साक्षीदार म्हणून होता. आणि त्यानंतर हा बंदुकीचा मुद्दा की जर त्यांनी स्वतःला संपवलेला आहे तर मग बंदूक कुठून आली
आणि बंदूक कुठनं आली तर मग हा घातपात आहे का, कारण बंदूक वापरत नाही आहेत असं गोविंद बर्गेंचे आसपासचे लोक सांगत आहेत. मग ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की ह्या त्यांच्या सगळ्या मृत्यूच्या प्रकरणी हे सगळे शोधण्याचा प्रयत्न आता सगळे सिस्टीम तिथली पोलीस यंत्रणा करत आहे. पण याच्यामध्ये दोन अजून गोष्टी आहेत की हे सगळं का आणि कशासाठी. म्हणजे गोविंद बर्गेंना ठीक आहे, त्यांचं काय वादविवाद झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्यांनी स्वतःला संपवलं. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची की बंदूक कुठून आली आणि जमिनीच्या व्यवहारात ते स्वतः साक्षीदार कसे काय. मग हा सगळा प्रकार काही थोडासा एक सिस्टीम एक त्यासाठी बनवली गेली का गोविंद बर्गेंना अडकवण्यासाठी, किंवा त्यांच्याकडून काही गोष्टी साधायच्या होत्या म्हणून काही गोष्टी प्लॅन करून घेतल्या गेल्या का, साक्षीदार तिथं ते स्वतः कसे आले, ह्या सगळ्या गोष्टींचा एक आता उहापोह होण्यासाठी किंवा सगळ्या गोष्टीचे एक आपण म्हणतो त्याला एक चौकशी करण्यासाठी पूजा गायकवाडला पुन्हा एकदा त्या नर्तिकेला तिथं त्यांनी पुन्हा एकदा आत घेतलेलं आहे तिला, की बाबा तुझ्याकडून सगळी आम्हाला चौकशी अजूनही करायची, त्यामुळे तिची अजून 2 दिवसांनी तिची पोलीस कोठडी पूजाचीही वाढवलेली आहे. तर ह्या त्या सगळ्या आत्ताच्या 2 अपडेट आहेत. आणि यापूर्वी गोविंद बर्गेंच्या मेहुण्याने फिर्याद दाखल केल्यानंतर पूजाला अटक केली होती आणि त्यावेळी न्यायालयाने त्याला 3 दिवसाची कोठडी दिली होती. आता ती संपलेली, परत अजून काही चौकशा शिल्लक आहेत त्यात, आणि हे 3 दिवसात अनेक काही गोष्टींच्या उकल झालेली आहे. त्या ह्या 2 गोष्टी आता तरी सध्या समोर आलेल्या आहेत, त्याच्यामुळे तिची परत 2 दिवसांना कोठडी वाढवली आहे. तर बंदूक कुठून आली, बंदूक वापरत नव्हता असा एक युक्तिवाद दोन्हीकडून एका बाजूने केला जातो, तर एका बाजूने त्यांनी बंदुकीनं सगळं हे केलेलं असं सांगितलं जाते. दुसरी गोष्ट, जमीन व्यवहारात त्यांचेच ते स्वतः साक्षीदार होते असं एका बाजूनं सूत्रांच्या हवाल्यानं ही समोर बातमी आलेली आहे. तर आता ह्या 2 बातम्या आहेत या संदर्भातल्या. बाकी पुढच्यातल्या ज्या काही अपडेट येतील त्याही आम्ही तुमच्या पुढे घेऊन येऊ. तोपर्यंत विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.